मित्रांनो, मी आज चाललो वाड्याला फटाके आणायला. जर तुम्हाला फटाके घ्यायचे असतील तर ब्लॉग बघायला विसरू नका. मित्रांनो, मी चाललो आहे कुडूस खानिवली रोडला. वाडा भिवंडी रोड खूप खराब आहे, त्याच्यामुळे हा मला शॉर्टकट जायला रस्ता खूप भारी आहे. आणि खानिवली नाक्यावर आले की तुम्ही इथून राईट टर्न घ्या. राईट टर्न मारला की स्ट्रेट जायचं, डायरेक्ट शिरीषपाडा येईल. तुम्हाला मी पुढे दाखवतो रोड. हा आला शिरीषपाडा. इकडने तुम्हाला कुडूसवाडा रोड. हा खूप खराब रोड आहे. इथून आले की तुम्ही लेफ्टला टर्न घ्या. बघा, रस्त्याचं काम पण चालू आहे आणि वन साईड रोड तसा झालेला आहे. यायला काय प्रॉब्लेम नाही, तसं व्यवस्थित जाऊ शकता तुम्ही. स्वतःची काळजी घ्या. खूप भारी रस्ता झाला आहे वन साईड. पुढच्या वर्षी रोड पूर्ण होईल. आता आपण आलो खंडेश्वरी नाका. ट्रॉफिक तर आहेच. फटाके घ्यायला खूप गर्दी असेल. बघा किती ट्रॉफिक आहे. खंडेश्वरी नाक्यावर आले की राईट मारा. चल ना, दादा पण विचारतोय काय करायला. बघा तुम्ही, हा आला बस स्टँड वाड्याचा. इथनं सरळ जायचं आहे. मित्रांनो बघा, गाड्या किती आहेत. खूप गाड्या आहेत. पार्किंगला जागा नाही गाड्या लावायला. ट्रॉफिक पण खूप होते इथे. पोलीस बंदोबस्त पण आहे. खूप लांबनं येतात लोक फटाके घ्यायला. मित्रांनो, आज आलो आहे मी वाडा इथे फटाके घ्यायला. तर माझा मित्र पण आहे माझ्यासोबत, नितेश. आणि आज आम्ही हा पण फटाके घेणार आहे आणि मी पण फटाके घेणार आहे. तर तुम्हाला दाखवतो, चला. बाबा खूप गर्दी आहे. बघा किती गर्दी आहे फटाके घ्यायला. मला तरी वाटते आम्हाला फटाके घ्यायला भेटणार नाही. खूप लाईन आहे. लोक सकाळपासून आले. हे बघा, स्काय शॉट, IPL शॉट इथे भेटायला आलो. आणि IPL शॉट आता बघूया आपण. ते दादांना विचारू किती प्राईज आहे किती नाही. कुठून आले तुम्ही? कुठून आले तुम्ही? चेंबूरवरून आलेत. काय काय घेतलंय तुम्ही? घेतले नाही का अजून? किती वाजता आलेत? 9 वाजण्यापासून आलेत. बघा मित्रांनो, लोक सकाळपासून आलेत. खूप गर्दी असते इथे वाड्यामध्ये. खूप गर्दी असते. फटाक्याचा मोठा स्टोर आहे वाड्यामध्ये. असे खूप सारे दुकाने आहेत. तुम्हाला फटाके घ्यायचे असतील तर बघा, खूप प्रकारच्या फटाके आहेत. तुम्हाला मी दाखवतो. या, तुम्ही नक्की विजिट करा वाड्याला. बघा, मुंबईवरून सर्व आलेले आहेत. फटाके घेऊन ठेवलेत पण बिलिंग होत नाही. खूप टाईम लागतो. सकाळपासून येतात लोक. कोणाला दुकान टाकायचं असतं तर खूप फटाके घेतात. कोणाला घरी घेऊन जायचे असतात. होलसेल भावामध्ये खूप चांगल्या प्रकारे असे फटाके मिळतात वाड्याला. तुम्हाला पण जर बिझनेस खोलायचा असेल तर वाड्याला या, फटाके घ्या आणि बिझनेस खोला. फुलांमध्ये असेच येतात का? पाऊस झाला
मित्रांनो, बिलिंग साठी बघा किती वर्कर ठेवलेत. एवढे वर्कर असून सुद्धा बिलिंग त्यांच्यात कवर होत नाही. खूप सारे वर्कर आहेत त्यांच्याकडे. बघू शकता तुम्ही किती गर्दी असेल. खूप वाजते, 12 वाजेपर्यंत रात्री चालू असतं. तुम्ही या नक्की. खूप सारी गर्दी असते मित्रांनो. तुम्हाला जर फटाके घ्यायचेच असतील तर दिवाळीच्या 1 महिना आधी या किंवा 15 दिवस आधी या. तुम्हाला चांगल्या होलसेल भावात फटाके मिळतील. असं वेळेवर येऊ नका. किती तुम्हाला गर्दी आहे बघा. तुम्हाला मग प्रॉब्लेम होईल. यायचंच असेल तर खूप सकाळीच या तुम्ही. आणि आता आपण दुसऱ्या ठिकाणी चाललो आहे. खूप शॉप आहेत, तुम्हाला मी दाखवतो या वाड्यामध्ये नक्की. मित्रांनो, पाय ठेवायला जागा नव्हती या शॉपमध्ये, एवढी गर्दी होती. बघू शकता तुम्ही. मग आता आम्ही दुसऱ्या शॉपला चाललो आहे. तो शॉप पण खूप मोठा आहे. मित्रांनो, हा वाड्यामधला सर्वात मोठा शॉप आहे फटाक्यांचा. बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे. आणि पुढे बघा तुम्ही, लोक किती लांबून लांबून येतात फटाके घ्यायला. खूप गर्दी आहे. खूप सारे फटाके असे नवनवीन आयटम आहेत. स्काय शॉट वगैरे. हे बघा किती फटाके घेतले काकांनी. आता काकांशी आपण बोलूया. अंकल, आप कहाँ से आए? मीरा रोड से. इतना सारा फटाका आपका दुकान है क्या? दुकान डालने वाले मीरा रोड पे. मीरा रोड पे दुकान इधर लगता है, शांति नगर में. अंकल, आपने कितना साल हुआ इधर से माल ले रहे हो आप? 20 साल हो गए. और 20 साल का आपने दुकान का नाम क्या है? साई बाबा एकर्स. मित्रांनो, अंकलने खूप सारे फटाके घेतलेत आणि गर्दी बघा. साई बाबा क्रैकर्स के ओनर है ये, देख सकते हैं आप. तुमको जब मीरा रोड पे उनका दुकान है, तुमको खरीदना रहेंगे तो बाबा से मिलिए. और हाँ, बाबा से मिलिए और खूप सारी खरेदी कर सकते हैं आप. मित्रांनो, खूप सारी गर्दी आहे, बघू शकता तुम्ही. आणि माझ्या जोडीला माझा नितेश हा माझा मित्र आहे. आणि त्या रोडचे आम्हाला काका भेटला होते. आणि त्यांचा हा मुलगा, आणि हा त्यांचे काका. हे सारे फटाके इथे घेतलेत त्यांनी आणि आता ते सेल करायला घेऊन जातील मीरा रोडला. तुम्हाला घ्यायचे असतील तर नक्की मीरा रोडला व्हिजिट करा. आणि ज्यांना कोणा फटाक्यांचे शॉप टाकायचे आहेत त्यांची गर्दी बघा किती. मुंबईवरून, पुण्यावरून, लातूरवरून असे सर्व ठिकाणून आलेले आहेत फटाके घ्यायला. बघा किती पॅकिंग होत आहे इथे. मित्रांनो, आम्ही आलो होतो फटाके घ्यायला. एवढी सारी गर्दी बघून खूप लाईन आहे. आम्हाला फटाके भेटलेच नाही. मग आम्ही चाललो घरी. आम्ही आलेलो फटाके घ्यायला, पण आम्हाला फटाके भेटल्याच नाही. 100 लाईनीत एवढे लोक आहेत. त्यांना सुद्धा सकाळी 8 वाजता 5 वाजता असे आलेले आहेत आणि आम्हाला फटाके भेटल्याच नाही. आणि खूप दादा पण सांगतो तुम्हाला भेटले का नाही भेटल्या. हे दादा खूप लांबून आले नायगाववरून. खूप सारी मस्ती करत आहेत ते. त्यांना विचारूया आपण कुठून आले तसे. मित्रांनो, जर तुम्हाला फटाक्या घ्यायच्या असतील तर वाड्याला नक्की या आणि ब्लॉग बघायला विसरू नका. चलो ना, माझ्या ब्लॉगला इथेच एंड करतो.